Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. आपण करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. यामध्ये पेपर नंबर सेकंड जो आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करतो आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिकचं स्टडी 1 बाय 1 करायचं आहे. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट केली आहे. त्या युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे इंट्रोडक्शन टू HR-D. यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याची जी काही कन्सेप्ट आहे त्याची डेफिनेशन्स, त्याची नीड, स्कोप, फीचर्स यांचा स्टडी या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स पार पाडावे लागतात. मग ते फंक्शन्स कोणते आहेत त्याचा देखील स्टडी करावा लागणार आहे. पण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या HR-D मॅनेजर्सचे जे काही फंक्शन्स आहेत, या HR-D मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स करावे लागतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रिक्रुटमेंट, सिलेक्शन, परफॉर्मन्स अप्रायझल, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असे अनेक फंक्शन्स आहेत जे या HR-D मॅनेजर्सला, या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण 10 फंक्शन्सचा जे मेजर अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स होते त्यांचा स्टडी आपण केलेला आहे. आज या लेक्चर्समध्ये जे उर्वरित फंक्शन्स आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी फंक्शन्स ऑफ HR-D मॅनेजर्स. दी फंक्शन्स ऑफ HR-D मॅनेजर्स. तर असे अनेक फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. एम्प्लॉईची डेव्हलपमेंट करायची असेल तर अनेक फंक्शन्स करणे आवश्यक आहे. मग ते फंक्शन्स कोणते आहेत? तर फर्स्ट फंक्शन आहे रोल ॲनालिसिस. या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स करावे लागतात. त्यामधील फर्स्ट फंक्शन आहे रोल ॲनालिसिस. सेकंड फंक्शन्स आर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. थर्ड functions are recruitment. Next is selection, placement, induction and orientation, performance appraisal, training, management development, career planning and development, organization development, compensation, social and cultural program, workers' participation in management, quality circles, teamwork, communication policies, grievance mechanism and other functions. असे 19 टोटल फंक्शन्स आहेत ते जे HR-D मॅनेजर्सला, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. तर यामधील आपण 10 फंक्शन्सचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे की ज्यामध्ये जो एम्प्लॉई आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग त्या एम्प्लॉयचे रिक्रुटमेंट करण्यापासून त्या फर्स्टली त्या एम्प्लॉयची रिक्रुटमेंट केली पाहिजे. नंतर रिक्रुटमेंट केलेल्या एम्प्लॉयमधूनच योग्य तो एम्प्लॉय सिलेक्शन करणे, त्याची योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट करणे, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणे, त्याने जे काही काम केले आहे त्याचे त्या कामाचे मूल्यमापन करणे म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल. त्याचबरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम देखील HR-D मॅनेजर्सला करावे लागतात. करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. तर असे अनेक फंक्शन्स आहेत जे HR-D मॅनेजर्सला करावे लागतात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये जे राहिलेले फंक्शन्स आहेत म्हणजे ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, सोशल अँड कल्चरल प्रोग्राम, workers' participation in management, quality circles, teamwork, communication policies, grievance mechanism and other functions या 9 फंक्शन्सचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंक्शन्स.
What is mean by organization development functions? The organization development is an organization wide plan effort managed from the top with a goal of increasing organizational performance through planned interventions. Organizational development looks in depth at the human side of the organization. It seeks to change attitudes, values, organization structures, and managerial practices in an effort to improve organizational परफॉर्मन्स. तर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे कल्चर आणि त्या ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर या दोघांचे कॉम्बिनेशन करून त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट इज अन ऑर्गनायझेशन वाईड प्लॅन एफर्ट मॅनेज्ड फ्रॉम द टॉप with a goal of increasing organizational performance. ते जे काही ऑर्गनायझेशनल आहे त्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी त्यांचे जे काही गोल आहेत, ओके, ऑर्गनायझेशनचे कॉमन गोल असतात, मग ते अचीव करण्यासाठी काय केले जातात, प्लॅन करून योग्य त्या प्रकारे एफर्ट्स घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात. मग मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करायची असेल तर ते का करावी, त्याचे रिझन्स काय आहेत, ओके, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कशासाठी केली जाते, तर त्याचे अनेक रिझन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जर त्या ऑर्गनायझेशनची एम्प्लॉईची जी काही इफिशियन्सी आहे ती डिक्रीज झाली असेल तर मॅनेजमेंटची डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ओके असे अनेक रिझन्स आहेत. जे काही ओल्ड एम्प्लॉईज असतील ते ऑर्गनायझेशन सोडून जात असतील, ओके, त्यांचे अनेक रिझन्स असतील, तर त्या ठिकाणी नवीन एम्प्लॉईज घेणे आवश्यक आहे. यासाठी त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट केली जाते. त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी, न्यू टेक्नॉलॉजीज अडॉप्ट करण्यासाठी असे अनेक रिझन्स आहेत ज्याच्यासाठी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. आणि अशी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना अनेक एफर्ट्स घेतले जातात, अनेक टेक्निक्सचा वापर करून अशी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. आणि या HRD मॅनेजर्सला देखील ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायचे फंक्शन्स, ओके, ते काम करायचे, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायचे, ते कशी करायची डेव्हलपमेंट याचे फंक्शन्स या HRD मॅनेजर्सला करावे लागतात. मग ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना, त्या ऑर्गनायझेशनचा विकास करताना अनेक टेक्निक्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, MBO टेक्निक म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह टेक्निक्स, त्याचबरोबर ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक, त्याचबरोबर असे अनेक टेक्निक्स आहेत त्यांचा यूज करून अशी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. इट सीक्स टू चेंज ॲटिट्यूड्स, व्हॅल्यूज, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स अँड मॅनेजरल प्रॅक्टिसेस इन अन एफर्ट टू इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स. ओके, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना त्या ऑर्गनायझेशन जे काही ॲटिट्यूड आहे, जे व्हॅल्यू आहे, त्याचबरोबर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर याच्यामध्ये काय केले जातात, चेंजेस केले जातात, बदल केले जातात. आणि असे चेंजेस करून ती जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची, ओके, ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी याची मदत होत असते. त्यामुळे ओके HRD मॅनेजर्सला ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट हे देखील अत्यंत महत्त्वाचे काम करावे लागते. याच्यानंतरचे फंक्शन्स आहे कंपेन्सेशन. ओके, कंपेन्सेशन हे देखील फंक्शन्स या HRD मॅनेजर्सला करावे लागते. मग यामध्ये त्यांना काय करावे लागते, तर इट इज द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग इक्विटेबल अँड फेअर रेम्युनरेशन टू दी एम्प्लॉईज. ओके, कंपेन्सेशन काय आहे, तर एक रेम्युनरेशनचा एक टाईप आहे. जे एम्प्लॉईज असतात, ओके, त्यांनी जे काही काम केले आहे तर त्या कामाचा मोबदला त्यांना वेजेस किंवा सॅलरी यामध्ये मिळत असतो. बट त्यांनी त्या ऑर्गनायझेशनसाठी जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी जी त्यांनी मदत केली आहे, त्यांना रिवॉर्ड देण्यासाठी असं रेम्युनरेशन किंवा कंपेन्सेशन त्यांना
दिले जाते. इट इज द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग इक्विटेबल अँड फेअर रेम्युनरेशन टू दी एम्प्लॉईज. आणि हे काय आहे? एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांना इक्विटेबल इक्विटेबल अँड फेअर रेम्युनरेशन प्रोव्हाइड करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. इट इन्क्लूड्स, यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत, अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. मग यामध्ये जॉब इव्हॅल्युएशन, वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन, इन्सेंटिव्ज, बोनस, फ्रिंज बेनिफिट्स, सोशल सेक्युरिटी मेजर्स, असे अनेक गोष्टी आहेत की याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे जे कंपेन्सेशन दिले जाते ते बोनसच्या स्वरूपात, इन्सेंटिव्हच्या स्वरूपात किंवा वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन करून, जॉब इव्हॅल्युएशन करून, त्याचबरोबर फ्रिंज बेनिफिट्स, सोशल सेक्युरिटी मेजर्स, असे अनेक स्वरूपात हे कंपेन्सेशन त्या एम्प्लॉयला दिले जाते. मग असे कंपेन्सेशन किती द्यायचे, त्याचा रेट काय असावा, याचे देखील फंक्शन्स त्या HRD मॅनेजर्सला करावे लागतात. मग कंपेन्सेशन ते फंक्शन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण जे एम्प्लॉई आहेत त्यांना फेअर अँड इक्विटेबल रेम्युनरेशन, ते कंपेन्सेशन प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक एम्प्लॉई हा कसा असतो, इक्वल असतो. मग त्यांना इक्वली आणि फेअर पद्धतीने रेम्युनरेशन किंवा कंपेन्सेशन प्रोव्हाइड करणे हे या HRD मॅनेजर्सचे मेन फंक्शन आहे. याच्यामध्ये जॉब इव्हॅल्युएशन, तर जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस ऑफ डिटरमायनिंग रिलेटिव्ह वर्थ ऑफ जॉब्स. जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस, ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जो काही जॉब आहे तो रिलेटिव्ह वर्थ जॉब डिटरमायनिंग करण्याचे काम या जॉब इव्हॅल्युएशनमध्ये केले जाते. त्यानंतर आहे वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. तो व्हॉट इज मीन बाय वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन? इट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अँड ऑपरेटिंग अ सुटेबल वेज अँड सॅलरी प्रोग्राम. तर हे काय आहे, एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये काय केले जाते, जे काही वेज अँड सॅलरी आहे ते प्रोग्राम करून सुटेबल वेज अँड सॅलरी प्रोग्राम करून काय केले जाते, ती ऑपरेटिंग करण्याचे अँड डेव्हलपिंग करण्याची ही एक प्रोसेस आहे. इन्सेंटिव्ह, इन्सेंटिव्ह काय आहे, तर इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्म्युलेटिंग, ॲडमिनिस्ट्रेटिंग अँड रिव्ह्यूइंग द स्कीम्स ऑफ फायनान्शियल इन्सेंटिव्ज इन ॲडिशन टू रेग्युलर पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी. तर इन्सेंटिव्ह काय आहे, तर जे रेग्युलर पेमेंट केली जाते वेजेस अँड सॅलरीचे, त्याच्यामध्ये ॲडिशन अमाऊंट हे इन्सेंटिव्हच्या स्वरूपात त्या एम्प्लॉईला दिली जाते. वेज आणि सॅलरीच्या बरोबरच आणखीन जास्तीचे ॲडिशन पेमेंट करणे म्हणजे इन्सेंटिव्ह होय. याच्यामध्ये ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये फॉर्म्युलेटिंग, ॲडमिनिस्ट्रेटिंग, रिव्ह्यूइंग द स्कीम्स ऑफ फिनान्शियल इन्सेंटिव्ज, जे काही फायनान्शियलचे इन्सेंटिव्ज आहेत त्याचे जे काही स्कीम्स आहेत ते फॉर्म्युलेट करण्याचे, त्यांचे योग्य प्रकारे ॲडमिनिस्ट्रेटिंग करण्याचे आणि रिव्ह्यूइंग करण्याची एक काय आहे, इन्सेंटिव्हची प्रोसेस आहे. जे एम्प्लॉई आहेत त्यांना वेज आणि सॅलरी याच्या बरोबरच जास्तीचे पेमेंट देणे म्हणजे इन्सेंटिव्ह होय. त्यानंतर आहे बोनस. तर बोनस काय आहे, तर इट इन्क्लूड्स पेमेंट ऑफ स्टॅट्युटरी बोनस अकॉर्डिंग टू द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965. तर बोनस इट इन्क्लूड्स पेमेंट ऑफ स्टॅट्युटरी बोनस अकॉर्डिंग टू द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965. बोनस ॲक्ट 1965 नुसार काय केले जाते, तर याच्यामध्ये द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 नुसार असा बोनस हा एम्प्लॉयला दिला जातो. फ्रिंज बेनिफिट्स. तर फ्रिंज बेनिफिट्स काय आहेत, तर इन ॲडिशन टू compensating employees fairly and adequately for their contributions in the performance of their jobs, organizations these days
typically pay for a wide variety of supplementary benefits often called fringe benefits. तर फ्रिंज बेनिफिट्स कशाला म्हटली जाते? तर in addition to compensating employees fairly and adequately for their contributions in the performance of their jobs, ऑर्गनायझेशनमध्ये अनेक एम्प्लॉईज असतात, मग ते काम करीत असतात. मग त्याने जे काही काम केले आहे, जे कॉन्ट्रीब्युशन दिली आहे, याच्यासाठी त्यांना जे पेमेंट दिली जाते त्याच्याबरोबरच ॲडिशनल आणखीन जास्तीचे जे एम्प्लॉईजला फेअरली पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केल्यामुळे ते कम्पेन्सेटिंग दिले जाते, त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हणतात. ऑर्गनायझेशन्स दिस डेज टिपिकली पे फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ सप्लिमेंटरी बेनिफिट्स ऑफन कॉल्ड फ्रिंज बेनिफिट्स. आणि ऑर्गनायझेशन काय करते, तर असे जे काही फ्रिंज बेनिफिट्स आहेत ते जे काही वेज अँड सॅलरी दिली जाते त्याच्याबरोबरच सप्लिमेंटरी बेनिफिट्स त्या एम्प्लॉयला दिले जातात, त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हणतात. ब्रॉडली स्पीकिंग, सच फ्रिंज कॅन बी कन्स्ट्रक्ट टू इन्क्लूड all expenditures designed to benefit employees over and above regular पे. त्याला जे रेग्युलर पे केले जातात त्याच्याचबरोबर सप्लिमेंटरी बेनिफिट्स देणे म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स होय. मग याच्यामध्ये कशा प्रकारचे बेनिफिट्स त्यांना दिले जातात, त्यामध्ये हाऊसिंग फॅसिलिटी, एज्युकेशनल फॅसिलिटी, कन्व्हेन्स फॅसिलिटी एक्सेट्रा टाईप्सचे बेनिफिट्स त्या एम्प्लॉयला ती ऑर्गनायझेशन, ती कंपनी पेड करीत असते. म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय, तर वेज आणि सॅलरी बरोबरच त्या एम्प्लॉयने त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे परफॉर्मन्स केलं आहे, जे कॉन्ट्रीब्युशन दिले आहे त्याला ॲडिशन जे कम्पेन्सेशन दिले जाते त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हणतात. जे रेम्युनरेशन दिले जाते त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हणतात. मग असे फ्रिंज बेनिफिट्स हे कशा कोणत्या स्वरूपात दिले जातात, यामध्ये हाऊसिंग फॅसिलिटी जो काय एम्प्लॉई आहे त्याला हाऊसिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे, त्याचबरोबर त्याला एज्युकेशनल फॅसिलिटी, कन्व्हेन्स फॅसिलिटी असे अनेक प्रकारच्या फॅसिलिटी त्या एम्प्लॉयला देणे त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हणतात. अँड दिस बेनिफिट्स आर द इनडिरेक्ट पेमेंट्स एम्प्लॉईज रिसीव इन ॲडिशन टू देअर डिरेक्ट वेजेस और सॅलरीज. जो काय एम्प्लॉई आहे त्याला वेज अँड सॅलरी दिली जाते, त्याचबरोबर जे ॲडिशन पेमेंट केले जाते आणि हे पेमेंट इनडिरेक्टली असे पेमेंट त्या एम्प्लॉयला केले जाते, त्यालाच फ्रिंज बेनिफिट्स असे म्हटले जाते. मग अशा प्रकारे अशा प्रकारचे ऑल कम्पेन्सेशन त्या एम्प्लॉयला देण्याचे काम ते HRD मॅनेजर्सला करावे लागतात. तर आपण ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट आणि कम्पेन्सेशन हे फंक्शन्स HRD मॅनेजर्सला करावे लागतात. मग यामध्ये ते कशा प्रकारे काम करतात याचा स्टडी केला आहे. याच्यानंतरचे फंक्शन्स आहे सोशियल अँड कल्चरल प्रोग्राम. तर सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्समध्ये कशा प्रकारचे फंक्शन्स ते HRD मॅनेजर्सला करावे लागते, यामध्ये कोणते काम त्यांना करावे लागते, तर सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्स एनेबल द एम्प्लॉईज टू इंटरॅक्ट क्लोजली विथ ईच अदर, ओपन अप देअर कॉग्निशन्स, शेअर द स्ट्रेंथ एक्सेट्रा. तर सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्सद्वारे काय केले जाते, तर जे काही एम्प्लॉई आहेत त्यांनी त्या ऑल एम्प्लॉईज बरोबर ईच अदर्स बरोबर क्लोजली इंटरॅक्ट झाले पाहिजे. त्याचबरोबर ओपन अप देअर कॉग्निशन्स अँड शेअर दी स्ट्रेंथ. तर त्या एम्प्लॉईनी एकमेकांबरोबर क्लोजली इंटरॅक्ट व्हायला पाहिजे. त्यांनी ओपन अप माइंडनी काय केले पाहिजे, एकमेकांबरोबर कम्युनिकेशन केले पाहिजे आणि त्यांची जी काही स्ट्रेंथ आहे त्यांनी शेअर केली पाहिजे. यासाठी हे सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्स यामध्ये ऑर्गनाईज करावे लागतात. दी HRD मॅनेजर दी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स काय करतात, शूड अरेंज फॉर सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्स. तर ते असे सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्स अरेंज करतात अँड एनेबल दी एम्प्लॉईज टू लर्न फ्रॉम ईच अदर. आणि हे जे काही एम्प्लॉईज आहेत ते काय करतात, तर एकमेकांपासून शिकण्याचे काम करतात. याच्यामध्ये असे अनेक सोशल अँड कल्चरल प्रोग्राम्स या HRD मॅनेजर्सना अरेंज करावे लागतात, ऑर्गनाईज
करावे लागतात. त्यानंतरचे फंक्शन आहे वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. यामध्ये काय करावे लागते, The workers' participation in management enables both the managements and workers representative to share and exchange their ideas and viewpoints in the process of joint decision making. The workers' participation in management, जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये या वर्कर्सने पार्टिसिपेशन व्हावे यासाठी हे HRD मॅनेजर काय करते, हे फंक्शन्स करत असते. ते कशा पद्धतीने त्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन होऊ शकतात, ओके, त्यांना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल याच्यासाठी ते काय करतात, हे वर्कर्सना त्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन करून घेण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतात. वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट एनेबल्स बोथ दी मॅनेजमेंट अँड वर्कर्स रिप्रेझेंटेटिव्ह टू शेअर अँड एक्सचेंज देअर आयडियाज अँड व्ह्यू पॉईंट्स इन द प्रोसेस ऑफ जॉईंट डिसिजन मेकिंग. मग यामध्ये असे मॅनेजमेंटमध्ये जे मॅनेजर आहेत आणि जे वर्कर्स आहेत त्यांनी एकमेकांच्या आयडियाज त्यांचे व्ह्यू पॉईंट्स त्यांनी यामध्ये शेअर केले पाहिजे, एक्सचेंज केली पाहिजे. जे मॅनेजमेंटच्या डेव्हलपमेंटसाठी योग्य असेल असे आयडियाज, असे व्ह्यू पॉईंट्स त्या एकमेकांनी शेअर करण्यासाठी असे काय केले जातात, असे ॲक्टिव्हिटीज केली जातात. The collaborative decision making process creates a platform for mutual learning and development. Hence, HRD managers should encourage the workers to participate in the management. मग HRD मॅनेजर्स काय करतात, तर जे एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईनी या मॅनेजमेंटमध्ये, या वर्कर्सने त्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी त्यांना एनकरेज करण्याचे, त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम हे HRD मॅनेजर्सना करावे लागते. ओके, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट या फंक्शन्समध्ये HRD मॅनेजर्सला कोणते काम करावे लागते, तर जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन होण्यासाठी या एम्प्लॉईने सहभागी व्हावे यासाठी त्यांना टाईम टू टाईम एनकरेज करण्याचे, त्यांना प्रोत्साहित करण्याचे, त्यांना मोटिवेट करण्याचे काम हे HRD मॅनेजर्स म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स करीत असतात. त्यानंतरचे आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे क्वालिटी सर्कल. तर इन क्वालिटी सर्कल्स इज अ सेल्फ गव्हर्निंग ग्रुप ऑफ वर्कर्स. ओके, क्वालिटी सर्कल काय आहे, तर क्वालिटी सर्कल इज अ सेल्फ गव्हर्निंग ग्रुप ऑफ वर्कर्स. तर जे काही वर्कर्स आहेत त्यांचा एक काय सेल्फ गव्हर्निंग ग्रुप आहे, with or without their supervisors who voluntarily meet regularly to identify, analyze and solve problems of their work field. तर क्वालिटी सर्कलमध्ये काय केले जाते, तर जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स काय करतात, तर ते जे काही काम करतात त्याच्यामध्ये जर एखादा प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ते एकत्र येतात आणि एकत्र येतात ते व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने एकत्र येतात आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांचे ॲनालिसिस करण्याचे, ते आयडेंटिफाय करण्याचे आणि त्याच्यावरती योग्य ते सॉल्युशन काढण्याचे काम या ठिकाणी केले जाते. दिस प्रोसेस ऑफ व्हॉलंटरी प्रॉब्लेम सॉल्विंग exercises enable the workers to learn decision making and problem solving skills फ्रॉम इच अदर. ओके, या क्वालिटी सर्कल्समध्ये काय केली जाते, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये सर्वजण जे वर्कर्स आहेत ते व्हॉलंटरी स्वेच्छेने एकत्र येतात आणि जो काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. मग असे प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर त्यासाठी योग्य तो डिसिजन घेणे आवश्यक आहे, त्याचं डिस्कशन करणे आवश्यक आहे. मग ते काय करतात, तुझं काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सॉल्युशन काढण्यासाठी ते एकमेकांमध्ये डिस्कशन केले जातात आणि त्याच्यामधून योग्य तो डिसिजन घेण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग याच्यामधून काय होते, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत ते याच्यामधून इन्क्रीज होण्याचा याच्यामध्ये काम केले जाते. तर हे क्वालिटी सर्कल्सचे काम देखील HRD मॅनेजर्सला करावे लागते. त्यानंतरचे आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे टीम वर्क.
तर टीमवर्कमध्ये काय करतात एच आर डी मॅनेजर्स, तर टीमवर्क रिक्वायर्स अ जॉईंट एफर्ट ऑफ दी मेंबर्स टू प्लॅन, मेक डिसिजन्स, इम्प्लिमेंट देम, इव्हॅल्युएट देम अँड करेक्ट देम. तर हे काय आहे, एक जॉईंट एफर्ट आहेत. ओके, असे जॉईंट एफर्ट कशासाठी घेतले जातात. ओके, तर जे काही मेंबर्स आहेत, टू प्लॅन, टू डिसिजन्स, ओके, मेक डिसिजन्स घेण्यासाठी, त्याचबरोबर इम्प्लिमेंट देम, जो काही डिसिजन घेतला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचबरोबर त्याचे इव्हॅल्युएट करण्यासाठी, आणि त्याचं काही डिसिजन घेतला आहे तो करेक्ट आहे की नाही हे ठरवण्यासाठी याच्यामध्ये काय केले जातात, योग्य त्या रीतीने प्लॅन केले जातात, जॉईंटली एफर्ट घेतला जातो, आणि इट इज अ टीमवर्क रिक्वायर्स. याच्यामध्ये टीमनुसार काय केले जातात, हे सर्व काम या ठिकाणी केले जाते. दिस प्रोसेस एनेबल्स the members to learn from each other and make the others strength their own. याच्यामध्ये ओके असे काम करताना ऑल मेंबर्स एकत्र येतात. मग ते ऑल मेंबर्स काय करतात, इच अदर, ओके, एकमेकांकडून जे चांगल्या गोष्टी असेल ते लर्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. त्यांची जी काही स्ट्रेंथ आहे, ओन स्ट्रेंथ काय आहे ते देखील याच्यामध्ये लर्न केली जाते. देअरफॉर द एच आर डी मॅनेजर शूड इन्करेज. मग या ठिकाणी ओके या टीमवर्कमध्ये एच आर डी मॅनेजर्स काय काम आहे, तर एच आर डी मॅनेजर्स काय करतात, तर शूड एन्करेज टीमवर्क फॉर डेव्हलपिंग दी ऑर्गनायझेशनल ह्युमन प्रोसेस इफिशियंटली अँड इफेक्टिवली. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन प्रोसेस आहे ती इफिशियंटली अँड इफेक्टिवली डेव्हलप करण्याचे काम, ते टीमवर्कला एनकरेज करण्याचे काम हे एच आर डी मॅनेजर्सला करावे लागतात. त्यानंतरचे आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन्स आहे कम्युनिकेशन पॉलिसीज. ओके, एच आर डी मॅनेजर्सचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी करत आहोत. तर यामध्ये आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर कंपेन्सेशन, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, क्वालिटी सर्कल, टीमवर्क, कम्युनिकेशन पॉलिसीज असे अनेक फंक्शन्स हे एच आर डी मॅनेजर्सला करावे लागतात. त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी करत आहोत. तर कम्युनिकेशन पॉलिसीजमध्ये कशा प्रकारचे काम या एच आर डी मॅनेजर्सला करावे लागते, तर दी फ्री फ्लो ऑफ अपवर्ड कम्युनिकेशन पॉलिसीज encourage and motivate the subordinates to share their new ideas, experience and other work related issues with their superiors. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काही सबऑर्डिनेट्स आहेत, जे सुपेरियर्स आहेत, तर त्यांनी एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करावे यासाठी या ठिकाणी काय केले जाते, कम्युनिकेशन पॉलिसीज इन्करेज करण्याचे. ओके, अपवर्ड कम्युनिकेशन पॉलिसीज इन्करेज अँड मोटिवेट दी सबऑर्डिनेट्स. ज्या काही पॉलिसीज आहेत तर त्या सबऑर्डिनेट्सला मोटिवेट करण्याचे काम करते, इन्करेज करण्याचे काम करते. कारण त्यांचे जे काही सुपेरियर्स आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करावे हा यांचा पर्पज असतो. मग यामध्ये ओके सबऑर्डिनेट्स सुपेरियर्स बरोबर कशा प्रकारचे कम्युनिकेशन करतात, तर याच्यामध्ये त्यांचे जे काही न्यू आयडियाज असतील ते शेअर करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यांचा एक्सपिरियन्स ओके, त्याचबरोबर अदर वर्क रिलेटेड इश्यूज काय असतील तर या सर्वांचे कम्युनिकेशन करण्याचे काम या ठिकाणी सबऑर्डिनेट्स त्यांच्या सुपेरियर बरोबर करीत असतात. आणि यांच्यामधून त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन हे घडून येते आणि त्यामधून मोटिवेट करण्याचे, त्यांना एनकरेज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. द सुपेरियर्स इन turn learn them as it enables the learning process. The HRD manager should insist the top management to formulate favorable and learning initiative communication policies. मग या कम्युनिकेशन पॉलिसीजमध्ये एच आर डी मॅनेजर्सला महत्त्वाचे काम करावे लागते. ते म्हणजे एच आर डी मॅनेजर काय करतात, जसे टॉप मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी फेवरेबल लर्निंग इनिशिएटिव्ह कम्युनिकेशन पॉलिसीज फॉर्म्युलेट करण्याचे काम हे या एच आर डी मॅनेजर्सला करावे लागते. कम्युनिकेशन पॉलिसीजमध्ये एच आर डी मॅनेजरला कोणते काम करावे लागते, तर ऑर्गनायझेशनमध्ये जे टॉप मॅनेजमेंट आहे त्या टॉप मॅनेजमेंटमधील
फेवरेबल अँड लर्निंग इनिशिएटिव्ह कम्युनिकेशन पॉलिसीज फॉर्म्युलेट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. त्यानंतरचे फंक्शन आहे ग्रीव्हन्सी मेकॅनिझम. The prompt settlement of employee grievances leads to job satisfaction, and satisfied employees are encouraged to enrich their resources with a view to enhance their contributions to the organizations. As such, the HRD manager should help the top management to design an efficient grievance handling mechanism. या ग्रीव्हन्स मेकॅनिझममध्ये HRD मॅनेजरला कोणते काम करावे लागते, तर HRD मॅनेजर शूड हेल्प दी टॉप मॅनेजमेंट. ओके, हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर टॉप मॅनेजमेंटला हेल्प करतात. मग कोणती हेल्प करतात, तर टू डिझाईन अँड इफिशियंट ग्रीव्हन्सी हँडलिंग मेकॅनिझम. ओके, इफिशियंट ग्रीव्हन्स हँडलिंग मेकॅनिझम डिझाईन करण्यासाठी टॉप मॅनेजमेंटला हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स हेल्प करीत असतात. त्यानंतर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सचे अदर फंक्शन्स कोणते आहेत, त्यांना इतर कामे कोणती करावी लागतात. दी अदर फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर इन्क्लूड, तर त्यामध्ये अनेक अदर फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, टू डेव्हलप अ ह्युमन रिसोर्सेस फिलॉसॉफी फॉर देअर एंटायर ऑर्गनायझेशन and get the top management committed to it openly and consistently. Second other functions आहे to influence personal policies by providing the necessary inputs to the personal department top management. Next is to plan and design new HRD methods to keep inspiring the line managers who are primarily responsible for the implementation of HRD methods provided to them by the HRD department. To monitor effectively the implementation of various HRD methods. To conduct human process research, organizational health surveys and renewal of exercises periodically. To work with unions and associations and inspire them. तर असे अनेक इतर फंक्शन्स आहेत, अदर फंक्शन्स आहेत, जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. यामध्ये ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे काही मेथड्स आहेत ते डिझाईन करण्याचे, ते प्लॅन करण्याचे काम देखील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. To influence personal policies by providing the necessary inputs to the personal department top management. Okay, personal department and top management ला ओके पर्सनल पॉलिसीज प्रोव्हाइड करण्याचे काम देखील HRD मॅनेजर्सला करावे लागते. टू डेव्हलप अ ह्युमन रिसोर्स फिलॉसॉफी. ओके, ह्युमन रिसोर्स फिलॉसॉफी डेव्हलप करण्याचे काम, ओके, हे अत्यंत इम्पॉर्टंट काम देखील HRD मॅनेजर्सला करावे लागते. तर असे अनेक फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. टू वर्क विथ युनियन्स अँड असोसिएशन्स अँड इन्स्पायर देम. ओके, युनियन्स अँड असोसिएशन ओके इन्स्पायर करण्याचे, त्यांनी काम करावे यासाठी इन्स्पायर करण्याचे काम देखील HRD मॅनेजर्स करीत असतात. तर अशा प्रकारे ओके या HRD मॅनेजर्सला म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला असे अनेक फंक्शन्स करावे लागतात. याच्यामध्ये रोल ॲनालिसिस, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट, इंडक्शन अँड ओरिएंटेशन, परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, compensation, social and cultural program, workers' participation in management, quality circles, teamwork, communication policies, grievance mechanism and other functions. असे अनेक फंक्शन्स आहेत जे HRD मॅनेजर्सला करावे लागतात. यामधून ओके त्या ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस केला जातो आणि मोठ्या प्रमाणावर जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचा विकास करण्याचा, त्याचा डेव्हलपमेंट करण्याचा हा यांचा
पर्पज असतो, हा त्यांचा हेतू असतो. तर अशा प्रकारे आपण युनिट नंबर फर्स्टचा स्टडी केलेला आहे. तर आपण सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ओके, आपला COC कोर्स म्हणजे आपला करिअर ओरिएंटेड कोर्स कोणता आहे, तर सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करतोय. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे आणि 1 प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला पेपर नंबर फर्स्ट, पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्ड असे 3 पेपर्स आहेत. प्रिव्हियस लेक्चर्सला आपण ऑलरेडी पेपर नंबर फर्स्टचा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये जे 4 टॉपिक्स होते त्यांचा 1 बाय 1 स्टडी आपण ऑलरेडी केले आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर सेकंडचे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ओके. आपल्या करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये जो पेपर नंबर सेकंड आहे त्याचं नाव आहे, ओके, त्याचं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये देखील तुम्हाला 4 टॉपिकचं स्टडी 1 बाय 1 करायचं आहे, ओके. त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट, ओके, आपले युनिट नंबर फर्स्ट कोणते होते, तर इंट्रोडक्शन टू HRD. HRD मीन्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट फर्स्टली कोणी इंट्रोड्यूस केली, तर इन 1969मध्ये अमेरिकेमध्ये एक कॉन्फरन्स झाली. त्या ठिकाणी, ओके, लिओनार्ड नॅडलर यांनी ही HRD कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्यामधून त्यांनी डिफाईन केले की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे HRD, ओके, ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहिले, त्याच्या डेफिनेशनचा स्टडी केला, त्याची नीड कशासाठी आहे, त्याचबरोबर त्याचे स्कोप, त्याचे फीचर्स यांचा ऑल ओव्हर स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. आज या लेक्चर्समध्ये आपण HRD मॅनेजर्स म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला जे फंक्शन्स करावे लागतात, जे काम करावे लागतात, जे कार्य करावे लागतात, तर ते कार्य कोणती आहेत, तर अशी अनेक कार्य आहेत. त्यामध्ये, ओके, या कार्य करण्याचा उद्देश काय आहे, त्यांचा पर्पज काय आहे, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील त्याची जास्त मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे, आणि असा विकास करायचा असेल तर अशी अनेक कामे या HRD मॅनेजर्सला करावे लागतात. मग ती फंक्शन्स कोणती आहेत, ओके, HRD मॅनेजर्सला कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात ते आपण आज या लेक्चर्समध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. तर ते असे अनेक फंक्शन्स आहेत, ओके, टोटल 19 फंक्शन्स आहेत ज्यांचा आपण स्टडी यामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला युनिट नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू HRD, ओके, इंट्रोडक्शन टू HRD हा जो युनिट नंबर फर्स्ट आहे पेपर नंबर सेकंडमधील, तो या ठिकाणी आपण त्याचा ऑल ओव्हर स्टडी केलेला आहे. या ठिकाणी त्याचा, ओके, युनिट नंबर फर्स्ट हे फिनिश झाले आहे. त्यामधील ऑल कंटेंट्सचा आपण स्टडी 1 बाय 1 केलेला आहे. याच्यामध्ये आपण HRDचे नीड्स, त्याचे फंक्शन्स, त्याचे स्कोप, फीचर्स आणि ते कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन्स काय आहे, याचा ऑल ओव्हर स्टडी आपण या लेक्चर्समधून केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या पेपर नंबर सेकंडमधील जे युनिट नंबर सेकंड आहे त्याचा स्टडी करणार आहोत. तर अशा प्रकारे हे युनिट नंबर फर्स्टचा आपण स्टडी केलेला आहे. हे HRD कन्सेप्ट काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक यू.